पाणी पाजून झाले, आता धुतोय. मी मदत करू लागू का? हाताला घाण लागते का? गुलाबजामुन दूध कसं छान लागतंय, तसंच असतंय. त्याची छान त्याची काळजी घेतलं तर मग ते आपल्याला दूध देतात. हा, त्याच्यात लय दूध आहे. कशात आहे दूध? अंगावर पडते. हा, त्याच्यात दूध आहे. दूध प्यायला तुला आवडतं ना? दूध दूध कुठून येतं? तिकडून म्हशीच्या पोटातून. ती खाऊ खाते ना, त्या खाऊचं दूध बनतं. बघा आमच्या कारभारी कशी म्हशीला लागल्यात धुवायला. आ, मी धुवू का समू? समन्या मदत करू? त्याचं असं असतं की सगळ्या कामात मलाच करायचं आहे. आवडतं त्याला, कर म्हणायची सुद्धा गरज नाही. पप्पा आत्या पहिलं नाना केलेलं बघितले ते ना, ते त्याला मला पण करावं असं वाटतं. येड्या दाद्या माझे कपडे वल्ले केलं. आणि घराकडे बघा चिमण्याचा कसा चिवचिवाट आहे. सुट्टी छान चालली आमची गावाकडे. आम्हाला कुठं जायची गरज नाही, हाय ना बाळा? आम्हाला इथंच करमतं. इथं सोडून गेलं का मग करमत नाही. किती शांत फवारले बघ, तिला किती छान वाटायला. डोक्यावर वत थोडं, डोक्यावर वता थोडं. गार बिचारीला छान वाटायला उन्हाचं. वर चिंचेची मस्त सावली आहे. हा लाडू तू काय करते ग? इकलं. ओहो ओहो, हॅपी हॅपी. चप्पल घाल पाय. तू दादा चप्पल घालून आला, दोन दोन बूट ठेवून. तर ती उठली. आता माझा नंबर आहे, आता तुझाच नंबर आहे. तिचीच किती लाड करतो म्हणते रे. ही सीता, ती गीता उठली बघ. मग ते त्याचा सीताचाच लाड चालू आहे. गीताचा लाड ही आत्याची आहे का? ती आत्याची आहे होय. सरकारी साधी बी माहिती आहे का तुला? हा चला चला आवरा. तोंडावर मार जरा, तोंडावर मार, गार वाटतंय. बघ कशी करलेली आहे. वर वर वतायचं, वर वर म्हणजे खाली पाणी आपणच येते. हा तसं आपण कसं आंघोळ करताना डोक्यावरून पाणी ओतल्यावर पूर्ण अंगावर पडते ना, तसं तिच्या तोंडावर पडते. बशा बशा. मी मारू का जरा? छान जरा मारते व्यवस्थित. भरू दे जरा, चांगलं भरू दे. मी 2 बकेट मारते चांगली भरून तिला. तेवढंच तिला शांत समाधान वाटायला लागलं. भरू दिले दादू. त्या पाण्यात जाग्यात बसते आता तिनं, गार वाटते तिला. पडू दे, थांब थांब. हिला हिचं होऊ दे. आपल्या आपल्या म्हशीकडे कसा जीव वडते. छान छान. थांब तिकडच घेऊन देते तुला. बघूनच तिकडे घेऊन देते. थांब. पाणी चाललं का? कुठं? इथं जास्त चाललं. थांब, जास्त नळी करते. नाही आता जात. जरा पुढे घेतोय. नाही, हे झालं. मी तर ही जास्त घातली. थांब जरा, मी वल्ल तर होती का? जास्त घालाय ना. गीताला मस्ती बोलू नको म्हणतो का?
बसली आहे आंघोळ घाल म्हणून. ए किती लाडात आली आहे, आंघोळ घाल म्हणते दादाला. तू बूट का बरं काढला रे, किती पाय पोळतेत. ते तिला बघून सांडायचं. ए उन्हात कशाला बसते, पण मज्जा वाटते तिला. थांब आता आपलं शेततळ भरलं का घेऊन जाऊ शेततळ्यात ह्यांना. ए गीता, गीताबाई लय आगाव आहे. दादा चाललंय लाड आहे म्हणून आगावपणा करते. लाडू कसं दाब देतोय, मस्ती घालू नको. डोक्यावरून वर, डोक्यावरून. चप्पल नीट घालतो, उलटा घालतलाय. अरे वा, हा डोळे झाकली बघ, छान वाटायला लागलं तिला. तिला वाटत असेल समू दादा रोज मला आंघोळ घालावं, है ना. बकेट घे, बकेट घे, बकेट दे दादाला. चला गोगीला पण घालायचंय. गोगी लक्ष देऊन बघायला काय काय करताय ते. हा चिंच पाहिजे. कुठं आहे चिंचेचं झाड. पाठीमागल्या चिंचेचं काढू आपण, घराच्या पाठीमागल्या. झालं का. चला गोगीकडे जाऊ आता. ती सगळं पाणी वत, तिला वत सगळं. ते काम कर पटकन, माग पाठीवरती वत. टपुलं पाणी दे, टपुलं ताण लागले. गपचूप फुवारायचं इथं, नाही तर अशी एक दिन तुला. हे टप्पू कसं लाड करते. हा ती पण तिच्या सारखीच व्हायला लागली. नाही टप्पू गुणाचं चिपडी. एक धप्पट हना वाटतं तुला. गाप फुवारायचं. गप फुवारायचं. आता बघा गप फुवारायचं म्हणल्यावर तुला लय आगाव आहे, लय आगाव आहे. आगावपणा करती लय. नको बाबा, तू आणलेली आहे का तुला घरात बोगे. लय आगावपणा करते ही. नक्की पोरगी. जा कॉक बंद कर जा. टाक हे चटू. काय करतो. बजाला प्यायला, बजाला अंगावर टाक. सांडतेस आता अंगावर टाक. हा कॉक बंद करून ये. गुगल टाक. गोगेट बस आता गपचूप. लय आगाव आहे. आले बघ, आले बघ. तो ग बसायचं म्हणलं कशी उड्या मारते. तिला सगळं कळतं. लय कळतं तिला बोललेलं.